Hello friends, welcome back on our channel. I am Anand Survase. So friends, we study about the rotational dynamics. In this chapter, we have to learn about the applications of uniform circular motion. Okay. So या application of uniform circular motion मधला फोर्थ ऍप्लिकेशन आपण स्टडी करतोय. 3 ऍप्लिकेशन आपण कम्प्लीट केलेले आहेत. बरोबर, त्याचे सगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवरती मिळून जातील. सो बघा, आपल्याला आज बघायचं आहे फोर्थ ऍप्लिकेशन. ते ऍप्लिकेशन कोणतं आहे तर ते आहे कोनिकल पेंडुलम. बरोबर, आपण कुणाचं डिस्कस करणार आहोत? कोनिकल पेंडुलम या ऍप्लिकेशन बद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे. आता नेमकं अगोदर सगळ्यात ते त्याच्या काय काय बघायचं आहे त्या गोष्टी मी सगळ्या सांगतो, पण त्याच्या अगोदर कोनिकल पेंडुलम म्हणजे नेमकं काय असतंय. बरोबर, कशाला म्हणायचं कोनिकल पेंडुलम हे आपण अगोदर समजून घेण्याचा प्रयत्न करू. व्हॉट इज कोनिकल पेंडुलम? ओके, आता कोनिकल पेंडुलम समजून घ्यायच्या अगोदर एक पेंडुलम म्हणजे काय हे चांगल्या प्रकारे समजून घ्या. व्हॉट इज पेंडुलम? बरोबर, पेंडुलमला काय म्हणायचं, कशाला म्हणायचं पेंडुलम ते अगोदर चांगल्या प्रकारे समजून घ्या. नंतर मग आपण कोनिकल पेंडुलम कडे जाऊ. एक त्यासाठी मी छोटंसं पेंडुलम माझ्या समोर बनवलेलं आहे. ऍक्च्युअली रिअलिटीमध्ये ह्याला पेंडुलम म्हणता येणार नाही, तर पेंडुलम वेगळं असतंय, पण आपण तुम्हाला समजावं यासाठी असं बनवलेलं आहे. सो कसं असतं का, ह्याला पेंडुलम म्हणतात. आता ह्याला म्हणजे नेमकं काय काय म्हणायचं तर सिंपल आहे का, पेंडुलम म्हणजे काय असतं तर काय तर ज्याच्यामध्ये एक टिनी मास, ओके, टिनी मास म्हणजे एकदम लहान पार्टिकल, कमी वजनाचा, छोटासा एखादा टिनी मास म्हणा, ज्याला आपण काय म्हणू शकतो, बॉब म्हणू शकतो. बरोबर, त्यालाच काय म्हणायचं, बॉब म्हणायचं. हे बॉब जर आपण एका स्ट्रिंगला कनेक्ट केलो, आता ही स्ट्रिंग तुमच्या समोर दिसते, ही स्ट्रिंग आहे. बरोबर, ह्या स्ट्रिंगला जर आपण हा टिनी मास कनेक्ट केलो, बरोबर, जी स्ट्रिंग कशी बघा, ही जी स्ट्रिंग आहे ही स्ट्रिंग कशी आहे, थोडीशी लॉंग असली पाहिजे. बरोबर, एवढी कमी एवढी नसतोय, अशी एवढी लहान नकोय, थोडीशी लॉंग पाहिजे. आता ही लॉंग तुम्हाला दिसते. बरोबर, अशी लॉंग स्ट्रिंग आहे. पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रिंगचं मास काहीच राहू नये, म्हणजे थोडं निग्लिजिबल मास असावं, कमी मासलेस असावं, त्याला आपण मासलेस म्हणू शकतो. कळतंय काय म्हणायचं, आपण हे बॉब ज्या स्ट्रिंगला कनेक्ट करतोय ती स्ट्रिंग कशी पाहिजे, आपली लॉंग पाहिजे, मासलेस पाहिजे, आणि पुढे आणखीन काय सांगता येईल आपल्याला तर ती कशी पाहिजे, इनएक्सटेन्सिबल पाहिजे. कशी म्हणतो मी, इनएक्सटेन्सिबल. इनएक्सटेन्सिबल म्हणजे कसं, ज्याला आपण जसं तुम्हाला माहिती आहे, समजा रबर बँड असेल, रबर बँडला आपण थोडं एक्सटेंड करू शकतो ना. बरोबर, रबर बँडला काय करतो आपण, एक्सटेंड. किंवा समजा आपली स्प्रिंग असेल, स्प्रिंगला आपण एक्सटेंड करू शकतो. तसं काय म्हणतं हे इनएक्सटेन्सिबल, म्हणजे त्याला एक्सटेंड करता येऊ नये, जेवढी याची लांबी आहे ना तेवढीच राहावं. बरोबर, आपण ह्याला बॉब जोडलोय म्हणून आणखीन एक्सटेंड व्हावं, खाली ते खाली वाढावं असं राहू नये म्हणताय, त्याला काय म्हणायचं, इनएक्सटेन्सिबल. कळलं का? आणि आणखीन एक शब्द महत्वाचा ते म्हणजे कसं, फ्लेक्झिबल असावं, म्हणजे आपण कुठे त्याला हलवू शकतो असं. आता बघा ना, हे ह्याला आपल्याला कसंही करता येतं. हे स्ट्रॉंग, जड राहू नये. बरोबर, त्याच्यामध्ये हार्डनेस राहू नये, मऊ असावं, फ्लेक्झिबल असावं. अशा स्ट्रिंगला जर आपण बॉब कनेक्ट केलो तर हे जे तयार झालेलं तुमच्या समोर जे स्ट्रक्चर आहे, ही जी सिस्टीम आहे, ह्यालाच म्हणायचं असतं पेंडुलम. कळलं सगळ्यांना? आणि हे पेंडुलम आपण काय करतो, ही जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग एका रिजिड सपोर्टला आपण काय करतोय, सस्पेंड करतोय. बरोबर, विच इज सस्पेंडेड टू द रिजिड सपोर्ट. बघा काय काय सांगतोय, अ टिनी मास कनेक्टेड टू, आपण कनेक्ट केलो ना, हे कुणाला कनेक्ट केलो, कनेक्टेड टू द मासलेस, बरोबर, लॉंग, पुन्हा इनएक्सटेन्सिबल आणि फ्लेक्झिबल स्ट्रिंग विच इज सस्पेंडेड टू द रिजिड सपोर्ट. समजा हा रिजिड सपोर्ट असेल तर विच इज सस्पेंडेड टू द रिजिड सपोर्ट कॉल्ड ॲज द पेंडुलम. ह्याला म्हणायचं पेंडुलम. कळलं सगळ्यांना आता? ओके, ठीक आहे. पुढे काय सांगतो बघा, जेव्हा ह्या पेंडुलमला, पेंडुलमची नीट बघा बरं, पेंडुलमचे 2 प्रकार आहेत, एक सिंपल पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलम. दोन्ही काय वेगळे नसतात, तेच आहेत. सांगतो काय काय असतं का, जेव्हा ह्या पेंडुलमला, ह्या पेंडुलम मध्ये जे बॉब तुम्हाला दिसतंय, आता बॉब म्हणतो मी, किंवा तुम्ही टिनी मास म्हणू शकता, ह्याला जर आपण एक ऑस्युलेट केलं, हे ऑस्युलेट केलं, हे ऑस्युलेट कळतं, ह्याला म्हणायचं ऑस्युलेट. बरोबर आहे, अशा प्रकारचं मोशन, अशा प्रकारचं मोशन दिलं तर याला म्हणायचं सिंपल पेंडुलम. काय म्हणायचं, सिंपल पेंडुलम. जर ह्याला आपण ऑस्युलेट केलो तर कळतंय. ऑस्युलेट म्हणजे काय, ऑस्युलेट म्हणजे टू अँड फ्रो मोशन. ओके, पुढे मागे असतं. ओके, हे असं असेल. बरोबर आहे, ह्याला म्हणायचं ऑस्युलेट करणं. बरोबर, ह्या अशा प्रकारचं मोशन जर आपण याला दिलं तर या इट इज कॉल्ड ॲज द सिंपल पेंडुलम. बरोबर, आणि जेव्हा आपण काय करतो तर हे जे बॉब आहे, बरोबर, हे जे तुमच्या समोर सिंपल पेंडुलम आहे, त्याला सिंपल पेंडुलम का नुसतं पेंडुलम म्हणा. बरोबर, हे तुमच्या समोर जे पेंडुलम आहे, ह्या पेंडुलमला आपण एक अशा प्रकारचं मोशन दिलो,
काय म्हणतोय बघा, विच गिव्ह सच अ मोशन, विच गिव्ह सच अ मोशन, अशा प्रकारचं मोशन दिलं की हे जे बॉब तुम्हाला दिसते खाली ते बॉब एक हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब करतोय. हॉरिझॉन्टल सर्कल, हॉरिझॉन्टल म्हणजे कसं, असं आडवं सर्कल, कळतं, उभं आणि आडवं. लक्षात घ्या, जर एखादी गोष्ट गोल फिरत असेल तर त्याला म्हणायचं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, जे असं व्हर्टिकल प्लेन मध्ये आहे. त्याचा प्लेन त्या सर्क्युलर मोशनचा कसं आहे, व्हर्टिकल आहे. आणि त्याचा प्लेन जर हॉरिझॉन्टल असेल, हॉरिझॉन्टल असा प्लेन, तर त्याला म्हणायचं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. ओके, आता बघा हे जे बॉब तुमच्या समोर दिसतोय, ह्या बॉबला आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन दिलो. आणि जेव्हा ह्या बॉबला आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन देतोय किंवा अशा प्रकारचं मोशन दिलो की ज्या मोशन मध्ये बॉब काय करतोय, एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन डिस्क्राईब करतोय. आणि ही जी स्ट्रिंग आहे, बरोबर, ही जी स्ट्रिंग तुमच्या समोर दिसते, ही स्ट्रिंग एक बरोबर कोन तयार करते. कोनचा सरफेस बघा, कोन होगा अशा प्रकारचा, कळलं. मी याला तुम्हाला दाखवतो मोशन देऊ का, ह्या अशा प्रकारचं मोशन द्यायचं मला अशा प्रकारचं, बरोबर आहे. आता बघा तुमच्या लक्षात येऊन जाईल सगळ्यांना, हे आता बरोबर. आता बघा या ठिकाणी बघा बरं, हे जे बॉब आहे खाली आपण कनेक्ट केलेलं, त्याला कसलं मोशन आहे, ते कसलं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये फिरायला आहे, बरोबर. आणि हे आपली जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगने काय तयार होतोय का, कोन तयार होतो, कोन, बरोबर. कोन कळतंय की सगळ्यांना, इथं फिक्स असतं का, हे असं इथं असते, इथून असं गोल फिरतं, म्हणजे काय तयार झाला, एक कोन तयार झाला. मग यालाच म्हणायचं कोनिकल पेंडुलम. काय म्हणायचं, कोनिकल पेंडुलम. बघा कळलं का सगळ्यांना, व्हॉट इज कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम म्हणजे काय असतं, तर काय असतं, सिंपल, एका पेंडुलमला दिलेलं मोशन, ज्या मोशन मध्ये हे बॉब डिस्क्राईब अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन अँड स्ट्रिंग डिस्क्राईब अ कोन. काय म्हणायचं, सोपी व्याख्या, एकदम सिंपल डेफिनेशन. द स्ट्रिंग डिस्क्राईब द कोन म्हणा, CONE, कोन म्हणजे कळते की सगळ्यांना. ओके, आणि हे काय म्हणायचं, बॉब डिस्क्राईब द हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. झालं. अशा प्रकारचं जे मोशन असते ह्या पेंडुलमला दिलेलं, त्याच मोशनला म्हणायचं कोनिकल पेंडुलम. आता हेच पेंडुलम तुम्हाला मी डायग्राम मध्ये दाखवलं बघा आता, बरोबर. आता बघा हे बॉब आहे, ह्या बॉबला आपण काय केलं, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन दिलं बघा, हे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, कळलं सगळ्यांना आता. ओके, मग ह्या बॉबला आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन दिलेलं आहे. मग बॉब इथं असताना, ह्या पोझिशनला असताना त्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस कोणत्या आहेत, आता आपल्याला काय काय बघायचं बघा. आता सांगतो काय काय बघायचं आपल्याला. तर एक बॉब जेव्हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतं, कारण आपण सर्क्युलर मोशनचा अभ्यास करायला म्हणून आपल्याला कोनिकल पेंडुलमचा अभ्यास करायचा आहे. सिंपल पेंडुलमचा पण अभ्यास आहे, ते 5व्या चॅप्टरमध्ये, 5th चॅप्टरमध्ये, ऑस्सिलेशन या चॅप्टरमध्ये आपण त्याबद्दल डिस्कस करू. हे सिंपल पेंडुलम. आणि हे झालं आपलं कोनिकल पेंडुलम, बरोबर. ह्याच कोनिकल पेंडुलम ज्याच्यामध्ये हे बॉब काय करतोय, आपलं सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, बरोबर. आता हे सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना समजा का इथं आहे तो, इथं थांबला तो किंवा इथं थांबला, बरोबर. मग इथं असताना त्याच्यावरती कुठले कुठले फोर्स ऍक्ट होतात ते बघणार आपण. ह्याची व्हेलॉसिटी इथं काय असते, लिनियर व्हेलॉसिटी, ते पण बघायचं आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी काय असते ते बघूत आपण. ह्याचा टाइम पिरियड किती आहे, फ्रिक्वेन्सी किती आहे, ह्या 4 गोष्टी तुम्हाला बघायच्या. कळतंय काय काय बघायचंय आपल्याला बघा. एक, याची लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी, टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी. ओके, तुमच्या पुस्तकामध्ये फक्त काय दिले, अँग्युलर व्हेलॉसिटी, टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी एवढ्याच गोष्टी दिलेत. आपण थोडंसं आता पुढे जाऊ. सो बघा तुम्हाला कळलं असेल आता कोनिकल पेंडुलम म्हणजे काय असते. त्याची डायग्राम मी तुमच्या समोर काढलेली आहे इथं. याच्यामध्ये हे बॉब आहे, बरोबर. कन्सिडर करा ना, त्याची पोझिशन आपण समजा बी म्हटलं, बी या पोझिशनला आपलं बॉब आहे, बरोबर. आणि हा बॉब एक सर्कल या ठिकाणी डिस्क्राईब करतोय, हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब करतोय. ज्या सर्कलची रेडियस आपण किती सांगितलं, R सांगितलं. ज्या स्ट्रिंगला हे बॉब जोडलंय आपण, त्या स्ट्रिंगची लेंथ आपण काय म्हटलं, L म्हटलं, बरोबर. आणि हे सर्कल ट्रेस करत असताना याची हाईट जी असणार आहे त्या हाईट किती म्हणलं आपण, H म्हणलं, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डायग्राम मध्ये आहेत. मी वाटलं असं लिहू पण शकतो, त्या ठिकाणी आपण लिहून घेऊ म्हणजे तुम्हाला नोट्स तयार करायला सोपं जाईल. व्हिडिओ पॉज करून पुन्हा नोट्स तयार करत चला तुम्ही. काय काय सांगतो का आपण, तर काय सांगता येईल बघा. इन कोनिकल पेंडुलम, बरोबर. इन कोनिकल पेंडुलम, कोनिकल पेंडुलम मध्ये बघा काय काय होतं. पेंडुलम आपण सांगायचं, काय सांगायचं आता, बॉब डिस्क्राईब, ओके, बॉब डिस्क्राईब अ हॉरिझॉन्टल, मी डायरेक्ट लिहितो, बॉब डिस्क्राईब हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, बरोबर. आता आणखीन काय सांगता येईल आपल्याला, ओके, द रेडियस ऑफ दॅट सर्कल, बरोबर. एक सर्कल तो डिस्क्राईब करतो ना, सर्क्युलर मोशन डिस्क्राईब करतो म्हणजेच काय, एक सर्कल तयार करतो, बरोबर. ज्याची रेडियस किती आहे आपली, R आहे. ओके, मग सांगतो आपण आता का याच्यामध्ये बघा, R इज द रेडियस ऑफ सर्कल, बरोबर. रेडियस
ऑफ सर्कल हे आपल्याला सांगता येईल. पुन्हा त्यानंतर आणखी नेऊ का एल. एल इज इक्वल टू काय सांगता येईल आपल्याला इथं. व्हॉट इज एल? इट इज द लेंथ ऑफ स्ट्रिंग. बरोबर, स्ट्रिंगची लेंथ म्हणजे काय आहे एल आहे. बरोबर. आता दुसरी म्हणजे काय टीएच काय तर हाईट. बरोबर, त्याची जी हाईट आहे ती हाईट आपण सांगू शकतो ह्या रिजिड सपोर्ट पासून ह्या सर्कल हा जो हॉरिझॉन्टल सर्कल आहे बरोबर त्या सर्कलच्या सेंटर पर्यंत असलेली हाईट. बरोबर, काय सांगावं इथं एच इज द हाईट. बरोबर, हाईट ऑफ. बरोबर, कुणाची हाईट आहे ती आपली सर्कलची हाईट ऑफ द सर्कल फ्रॉम कुठून आहे आपली रिजिड सपोर्ट पासून. ओके, फ्रॉम रिजिड सपोर्ट असं आपल्याला सांगता येईल याच्यामध्ये. एवढ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. काय काय सांगता येईल बघा. काय सांगितलं आपण एक बॉब आहे बरोबर जो बॉब तयार करतोय हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय आणि त्या सर्कलचं जो आता सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय म्हणजे एक सर्कल तो डिस्क्राईब करतोय. बरोबर, त्या सर्कलचं रेडियस किती सांगितलं आपण आर. सेंटरला ओ म्हणतो मी या ठिकाणी. आणि त्यासोबत टीएल काय आहे तर लेंथ आहे कुणाची स्ट्रिंगची. एच काय आहे हाईट आहे. आता एवढ्या गोष्टींना आपल्याला काय काय कळतं बघा. यावेळेस आणखी नाही बघा ह्याच्या रिजिड सपोर्ट पाशी हे स्ट्रिंग इथे एक अँगल तयार करते ज्या अँगल आपण काय म्हणू थीटा. बरोबर, थीटा म्हणजे लिहितो मी इथं थीटा इज अ सेमी सॉलिड अँगल. आता कसं ते पूर्ण सॉलिड मध्ये बरं सेमी त्याला आपण सेमी सॉलिड अँगल म्हणू शकतो. लक्ष ठेवा अशा प्रकारचा अँगल. कारण कसं आहे तो अँगल फक्त एका साईडला तयार होत नाही असं गोल फिरते ना ते. बरोबर, त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं सॉलिड अँगल म्हणतात त्याला. बरोबर, ते तुम्ही आता 11th ते स्टडी केला असाल त्याच्याबद्दल जास्त सांगत नाही डायरेक्ट सांगतो का की थीटा काय आपला सेमी सॉलिड अँगल आहे. लक्ष ठेवा त्याला सेमी सॉलिड अँगल म्हणायचं. बरोबर, विच मेड बाय द स्ट्रिंग विथ द रिजिड सपोर्ट. बरोबर, ह्या स्ट्रिंगनं हाईट पासून त्याच्या रिजिड सपोर्ट सोबत केलेला अँगल. कळलं का बघा ते कसं असतं बघा. इकडे बघा सांगतो. तर नॉर्मली कसं आपलं स्ट्रिंग इथं असतं. बरोबर, हे सरळ असतं ना पेंडुलम आपलं. जेव्हा हे सर्क्युलर मोशन परफॉर्म आता इथं आलं समजा मग इथं हे सरळ असं आहे इथं आलं. बरोबर, म्हणजे इथे कोपरेचा अँगल तयार झाला ना तो अँगल म्हणजे काय असतं आपला थीटा. आपण त्या ठिकाणी सांगितलं. आता पुढे काय सांगतो बघा आणखी हा थीटा कळला आपल्याला. बरोबर, या सगळ्या दिलेल्या गोष्टी कळल्या. याच्यामध्ये आणखीन काय काय सांगता येतं नीट बघा थोडंसं. अगोदरच मी सांगतो म्हणजे पुढे आपल्याला सगळं सोपं जाईल. आता याच्यामध्ये बघा हे जे तुम्हाला या ठिकाणी ट्रायंगल दिसतोय हा ट्रायंगल कसा आहे बघा आपला राईट अँगल आहे. बरोबर, मग राईट अँगल मध्ये आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स अप्लाय करू शकतो. बरोबर, आता लेंथ तुम्हाला माहित आहे लेंथ एल ही लेंथ माहित आहे आपल्याला जी लेंथ हायपोटेनियस आहे याच्यामध्ये. मग तुम्हाला लेंथ माहित आहे थीटा माहित आहे मग आपण हे आर आणि एच काढू शकतो. कसं काढता येईल आपल्याला तर सिंपल आहे का साइन थीटा इज इक्वल टू काय असतं बघा. लक्ष ठेवा साइन थीटा इज इक्वल टू काय असतंय कोणा समोरची बाजू छेद काय असतं आपलं कर्ण. बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा तुम्ही लिहितो वाटलं असतं बघा काय असतं बघा साइन थीटा इज इक्वल टू आर डिवाइडेड बाय एल असतं. बरोबर आहे. आता काय सांगतो साइन थीटा इज इक्वल टू आर डिवाइडेड बाय एल कोणा समोरची बाजू छेद काय असतं आपलं कर्ण. मग त्याच्यावरून तुम्हाला आता आर ची व्हॅल्यू आहे सो देअरफॉर आर इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला एल इंटू साइन थीटा. हे लक्षात ठेवा हे आपल्याला लागणार आहे. सोबत अजून तुम्ही एच पण काढू शकता. एच कसं आहे थीटाच्या लगतची बाजू आहे. मग आपल्याला माहित आहे लगतची बाजू आणि कर्ण यांचा रेशो कोण असतो आपला कॉस थीटा. बघा मी इथे लिहितोय आणखीन का आणखीन काय लिहितं आपल्याला कॉस थीटा इज इक्वल टू काय असतं का कोणाच्या लगतची बाजू छेद कर्ण म्हणजे काय असणार इथं एच डिवाइडेड बाय एल. बरोबर, म्हणून तुम्हाला एच ची व्हॅल्यू सांगता येईल का एच इज इक्वल टू एल इंटू कॉस थीटा. म्हणजे आर च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो एल साइन थीटा लिहू शकतो आणि एच च्या जागी काय लिहू शकतो आपण एल इंटू कॉस थीटा. ह्या दोन्हीचा आपण युज करणार आहे. थोडंसं आपण पुस्तकाच्या पेक्षाही जरा पुढे जाणार आहोत. ओके, त्यामुळे जरा नीट लक्ष द्या जे तुम्हाला सीईटी नीट जेडब्ल्यू या एक्झाम साठी कामाला येणार आहे. त्याबद्दल आपण इथं त्या लेवलला सुद्धा आपण स्टडी करण्याचा प्रयत्न करतोय. सो याच्यामध्ये बघा एवढं कळलं सगळ्यांना. आता आपल्या ह्या बॉवरती ऍक्ट होणारी फोर्सेस बघू. बरोबर, आणि त्याच्यावरून तुम्हाला एक्सप्रेशन काढता येईल. अगोदर डायनामिक्स बघा मग आपल्याला त्याचं डेरिव्हेशन एक्सप्रेशन व्हेलॉसिटी या सगळ्या गोष्टी आपल्याला फाइंड आउट करता येतील. काय सांगता येईल आपल्याला काय बघायचंय फोर्सेस ऍक्टिंग ऑन बॉब. ओके, फोर्सेस ऍक्टिंग ऑन बॉब. ओके, आता तुमच्या बुक मध्ये इनर्शियल आणि नॉन इनर्शियल दोन्ही फ्रेम ऑफ रेफरन्स दिलेला आहे तर मी दोन्ही एकत्र सांगतो. लक्ष द्या. आता सो सगळ्यात अगोदर पहिला फोर्स तर सगळ्यांना कळतो. पहिला फोर्स कुठला असतो आपला तर वेट एमजी व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. बरोबर, खालच्या डायरेक्शन लागेल ना. आता कुठला फोर्स लागणार आहे आपलं वेट एमजी. आपण सांगू शकतो फर्स्ट फोर्स कोणता आहे आपला वेट एमजी. मी लिहितो का इथं
वेट mg, ज्याची डायरेक्शन कुठे आहे आपलं व्हर्टिकली डाऊनवर्ड. बरोबर, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला कुठला फोर्स लागायला आपलं वेट mg लागतोय. आता दुसरा एक फोर्स म्हणजे आता हे स्ट्रिंग आहे. बरोबर, मग ह्या स्ट्रिंग मध्ये आता जेव्हा आपण काय करतो की ह्या बॉबला कोनिकल पेंडुलम सारखं डिस्क्राईब करतोय, तेव्हा ह्या स्ट्रिंग मध्ये आता बघा ही स्ट्रिंग नॉर्मल अशी असते, पण ह्या स्ट्रिंग मध्ये हे मोशन परफॉर्म करत असताना एक प्रकारचा ताण प्रोड्यूस होतो. बघा बरोबर, ताण पडतो ना स्ट्रिंग वरती. ताण पडतो म्हणजे काय होतंय, टेन्शन डेव्हलप होत आहे. बरोबर, ह्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन येते आणि त्या टेन्शनमुळेच हे ह्याला बरोबर म्हणजे टेन्शन बॅलन्स करायला सगळं टेन्शन आहे म्हणून हे बॉब गोल फिरवलंय, नाहीतर हे बॉब खाली पडलं असतं तर याच्यामध्ये टेन्शन काहीच राहिलं नसतं. बरोबर, तर काय झालं, आपला बॉब तुटून खाली पडला असतं ना. बरोबर, मग ह्याच्यामध्ये टेन्शन आहे म्हणून हे याला कसं आहे आपलं आरटीएच आहे ते मोशन परफॉर्म करायला ओनली ड्यू टू टेन्शन. आणि ते टेन्शन कसं असतं का, तर ह्याच्यावरती फोर्स खालच्या साईडला लागला की नाही त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला, म्हणजे टेन्शन कधीही त्या ऑब्जेक्टच्या इकडच्या ऑपोजिट डायरेक्शन असते. आता वरी टेन्शन असणार आहे, कळलं का, टेन्शन कुठं असणार याचं वरच्या डायरेक्शनला असणार आहे. सो आपण सांगू शकतो याच्यामध्ये आणखीन एक फोर्स अप्लाय होतोय, ते कुठलं आपलं टेन्शन टी म्हणा. ते कसं आहे आपलं अपवर्ड डायरेक्शनला आहे अलॉंग विथ कोणासोबत आहे आपल्या स्ट्रिंगच्या अलॉंग विथ स्ट्रिंग. टोटली अपवर्ड नाही, व्हर्टिकली अपवर्ड नाही, त्याचे कॉम्पोनंट ते असते व्हर्टिकली अपवर्ड. पण नॉर्मली फक्त टेन्शन कसं आहे स्ट्रिंगच्या अलॉंग आहे. ओके, म्हणजे सेकंड फोर्स मला सांगता येईल बघा टेन्शन. बरोबर, टेन्शन त्याला आपण काय म्हणू टी म्हणू. ते कसं आहे बघा अलॉंग विथ स्ट्रिंग. बरोबर, अलॉंग विथ स्ट्रिंग, त्या स्ट्रिंगच्या अलॉंग ते टेन्शन या ठिकाणी काय होणार आहे आपलं ऍक्ट होणार आहे त्याच्यावरती. मग ह्याच टेन्शनच्या आता काय करा दोन कॉम्पोनंट आपण रिसॉल्व्ह करू शकतो. आपण शिकलेच आहे. ओके, हे अशा प्रकारचे क्रॉस मोशन असते. क्रॉस थोडक्यात लक्ष द्या, क्रॉस असेल तर त्याला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल करावंच लागतंय. बरोबर, आणि त्याशिवाय ते बॅलन्स होणार नाही. आता कसं आहे, आता टेन्शन होतं ते इकडे पण असतं आणि इकडे पण डायरेक्शन असतं. आपण जेव्हा मोशन देऊ तर नाही मोशन देत असते वरच्या वर जात असणार आहे. मोशन कमी केलो आपण की तो सेंटरकडे जाणार आहे. बघा लक्ष देता का, थोडंसं नीट ऑब्झर्व करा. आता समजाव का हे बॉब आहे, ह्याला जसं मी मोशन देऊ का येतो बघा लक्ष द्या, थोडंसं वरचं जायचं त्याला बघा, म्हणजे याला व्हर्टिकल अपवर्ड बी या ठिकाणी टेन्शन ट्रेस करावं आहे. बरोबर, आणि जेव्हा आपण याचं मोशन कमी करू, आता बघा नीट लक्ष द्या, हे वरी चाललं, आता मोशन कमी करतो मी, आता बघा खाली उलट बरोबर सरळ, म्हणजे मध्ये चालले ते सेंटरकडे ओढलाय. कळलं का, म्हणजे काय हे जे टेन्शन आहे ते टेन्शन बरोबर दोन भागामध्ये रिसॉल्व्ह झालेलं आहे. एक पहिला भाग म्हणजे कुठला भाग आहे आपला, तर सिंपल आहे बघा टेन्शन या हॉरिझॉन्टल जो कसा आपला सेंटरकडे जाणार, दुसरा कसा आपला व्हर्टिकल, अशा दोन कॉम्पोनंट मध्ये ह्या टेन्शनला रिसॉल्व्ह होत आहे. म्हणजे टेन्शन टी रिसॉल्व्ह इंटू टू कॉम्पोनंट, एक आहे आपला व्हर्टिकल कॉम्पोनंट. ओके, आणि सेकंड आहे आपला ते म्हणजे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. व्हर्टिकल कॉम्पोनंट आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कळलं. आता व्हर्टिकल कॉम्पोनंट कोणता आहे, कॉम्पोनंट कोणते असं तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, कॉस थिटा आणि साइन थिटा. बरोबर, मग कॉस थिटा कोणता आहे साइन थिटा कोणता आहे ते आपण बघू. आता कसं असतं का याच्यामध्ये बघा, इथं अँगल थिटा आहे आपला. बरोबर, आता बघा नॉर्मली ही लाईन आपण जॉमेट्रीच्या नुसार ही लाईन आणि ही लाईन एकमेकाला कशी बघा बरं पॅरलल आहेत. बरोबर, यांच्यामध्ये काही छेदिका, मग आता छेदिकेमुळे तयार होणारे वितक्रम कोण असतात, हा थिटा, इथं पण थिटा आहे का, हा वितक्रम कोण झालाय, हे कोण कशा असतात आपले सेम असतात. आपल्याला माहित आहे अँगलच्या साईडला कोणाच्या साईडला जे कॉम्पोनंट असते ते कॉम्पोनंट म्हणजे काय असते आपलं कॉस राहते. हा कॉम्पोनंट काय मिळाला तुम्हाला टी कॉस थिटा. बरोबर, आणि सेंटरकडे येणार बघा हा कॉम्पोनंट काय असणार आपला आता टी साइन थिटा. बघा लक्षात आलं असेल सगळ्यांना आता, टी कॉस थिटा आणि टी साइन थिटा दोन कॉम्पोनंट मध्ये आपण त्याला काय केलो रिसॉल्व्ह केलो. ओके, म्हणजे टेन्शन टी रिसॉल्व्ह इंटू टू कॉम्पोनंट लिहितो मी इथं, टी रिसॉल्व्ह इन टू कॉम्पोनंट. ओके, टू कॉम्पोनंट, कोणते कोणते कॉम्पोनंट आहेत, पहिला कॉम्पोनंट आपला, ओके मी ए लिहितोय आता, एक पहिला कॉम्पोनंट टी कॉस थिटा. बरोबर, टी कॉस थिटा ह्याची डायरेक्शन कशी बघा बरं, व्हर्टिकली अपवर्ड. बरोबर, वरी आहे ना, व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन कोण आहे आपलं टी कॉस थिटा. बरोबर, आणि दुसरा कॉम्पोनंट आपला बी कॉम्पोनंट कोणता आहे तर टी साइन थिटा. हा कसा आहे बघा तर टूवर्ड्स द सेंटर. बरोबर, टूवर्ड्स सेंटर. आता नीट लक्ष द्या, फोर्सेस कळले आपल्याला, हे फोर्सेस कळले की आता आपण सांगायचं बॅलन्स कोण कुणाला बॅलन्स करतंय. बॅलन्स सांगितलं की डेरिव्हेशन आपल्याला आलंच म्हणायचं. डेरिव्हेशन मध्ये काय अवघड नसते, फक्त बॅलन्स कोण कुणाला बॅलन्स करतंय ते सांगायचं. बरोबर, आणि आपल्याला ते कळतं एक वरी एक खाली ते दोघे एकमेकाला बॅलन्स करणार, मागे पुढे ते एकमेकाला बॅलन्स करणार. आता खाली वेट एमजी खाली आहे. बरोबर, खालच्या डायरेक्शन कोण लागलेलं आपलं एमजी लागलं. बरोबर, मग अपवर्ड डायरेक्शनला ह्याच्या ऑपोजिट कोण आहे बघा बरं टी कॉस थिटा.
बरोबर, म्हणजे mg आणि t cos थिटा ते एकमेकाला बॅलन्स करले, बरोबर आहे. मग आपण सांगू शकतो इथे लिहा वाटलं फ्रॉम फिगर वी कॅन से दॅट फ्रॉम फिगर, बरोबर, फिगर होऊन आपल्याला सांगता येतं. काय सांगता येतं बघा, तर t cos थिटा इज इक्वल टू काय असेल आपलं mg. ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या, बरोबर. आणि आता आणखी काय सांगता आपल्याला, तर टी, आता हे बघा हे जे बॉब आहे ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे हे कधीच विसरायचं नाही, बरं, कधीच विसरायचं नाही. म्हणतोय काय विसरायचं नाही, तर ज्या वेळेस काय म्हणतोय, ज्या वेळेस सर्क्युलर मोशन परफॉर्म होतंय त्या ठिकाणी 100% काय म्हणतोय 100% त्या ठिकाणी काय असतं आपलं सेंट्रीपिटल फोर्स असतंय, म्हणजे असतंयच म्हणायचं. ओके. आता पण कधी, जेव्हा आपण आता बाहेरून बघतोय, म्हणजे आपण जर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये असेल, आता काय म्हणतोय बघा मी, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे आपलं ऍक्सलरेशन 0 आहे. इथं असताना हे बॉब गोल फिरताना दिसतंय, याचा अर्थ ह्या बॉब वरती सेंट्रीपिटल फोर्स अप्लाय होईल आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय असतंय, तर जे फोर्स द नेट रिझल्टंट फोर्स टुवर्ड्स द सेंटर. मग इथं सेंटरकडे जाणारा एकच फोर्स आहे, कोणता आहे, टी साइन थिटा, बरोबर. आणि ह्या टी साइन थिटा या ठिकाणी काय आहे, सेंट्रीपिटल फोर्स आहे. ओके, बघा आपण लिहू शकतो इथं टी साइन थिटा इज इक्वल टू काय आपलं सेंट्रीपिटल फोर्स. ओके. आता त्यासोबत आणखी एक सांगतो आता नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आधी बघा काय असतं का, तर जेव्हा इथं ऑब्जेक्ट असतात बॉबवरती, आता समजा आपण त्या बॉबवरती जाऊन बसलो, इमॅजिन करा आपण खूप लहान झालोय, बरोबर, आणि आपण बॉबवरती जाऊन बसतोय. मग जेव्हा आपण बॉबवर जाऊन बसू त्यावेळेस आपल्याला सेंटरकडे गेल्यासारखं वाटणार नाही, आपण एकाच ठिकाणी असं वाटतंय, बरोबर. आपल्या मध्ये कोण खेचणं झालं असं वाटतंय, पण खऱ्या अर्थानं आपल्या मधल्या डायरेक्शनला फोर्स लागलाय, मग त्याला बॅलन्स करणारा बाहेरच्या डायरेक्शनला फोर्स असतो, आपण ते फील करतो. कोणतं असतंय, सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, म्हणजे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये हेच सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल टू काय असतं आपलं सेंट्रीफ्युगल फोर्स असतं. ओके, म्हणजे विच इज इक्वल तुम्ही काय लिहू शकता, सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके. आता बरेच तुम्हाला लेक्चरर्स म्हणा, तुमचे टीचर्स म्हणा किंवा काही बुक्स मध्ये हे वेगवेगळं दिलेलं असतं, पण मी दोन्ही एकत्र घेतलोय. ओके. आता बघा आपल्याला माहिती आहे सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्सची व्हॅल्यू सेम आहे, बरोबर. काय आपल्या बघा, तर टी साइन थिटा इज इक्वल टू काय घेतलं आपल्याला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर विच इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. हा दोन्ही पण व्हॅल्यू आपल्याला लागणार आहे, कळतंय का, बरं माहिती आहे. पहिल्यांदा आपल्याला काढायचं लिनियर व्हेलॉसिटी, त्यासाठी हे घ्यायचंय, आणि जेव्हा आपण अँग्युलर व्हेलॉसिटी, टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी काढू तेव्हा आपल्याला हे घ्यायचं, बरोबर. म्हणून दोन्ही पण लक्ष ठेवा. त्याला आपण इक्वेशन नंबर 2 घेऊ. ओके, चालतंय. आता आपण काय करू, अगोदर लिनियर व्हेलॉसिटी काढू, पुन्हा मग अँग्युलर व्हेलॉसिटी काढू. मग लिनियर व्हेलॉसिटी काढण्यासाठी बघा नंबर 1 मी आता काय करतोय, लिनियर व्हेलॉसिटी. ओके, लिहितो का या ठिकाणी लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे काय असते, आपली व्ही असते. सो लिनियर व्हेलॉसिटी व्ही, त्याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. मग लिनियर व्हेलॉसिटी व्ही काढण्यासाठी काय करा, आता इक्वेशन सेकंडला इक्वेशन फर्स्टने काय करा, डिवाइड करा, कारण व्ही काढायचं ना मला, म्हणून या व्ही ला काय करा, याने डिवाइड करा. आपण सांगू का, इक्वेशन सेकंड डिवाइड बाय इक्वेशन, ओके, डिवाइड इक्वेशन फर्स्ट. ओके, इक्वेशन सेकंडला इक्वेशन फर्स्टने डिवाइड करा. इक्वेशन सेकंड काय सांगतो बघा आपल्याला, मी लिहितो का या ठिकाणी टी साइन थिटा विच इज इक्वल टू, आपल्याला लिनियर व्हेलॉसिटी काढायचं आहे, त्यामुळे मी हे घेणार आहे, पुढचं घेणार नाही, फक्त ही व्हॅल्यू घेईन. ओके, ही व्हॅल्यू काय आपली एम व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर. ओके, ह्याला डिवाइड करायचं आहे आपल्याला, कशाने डिवाइड करायचं आहे का, तर इक्वेशन नंबर फर्स्टने. एक लक्षात ठेवा, इथे मी सेंट्रीपिटल फोर्स सी, सेंट्रीफ्युगल फोर्स सी असं नाही बरं, दोन्ही पण आहेत. सेंट्रीपिटल म्हणजे दोन्ही पण असतात, सेंट्रीफ्युगल म्हणजे पण दोन्ही पण असतात. तू कोणी अशी इमॅजिन करू नका की सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे एम स्क्वेअर आपण आर लिहिलेत आणि सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे एम आर ओमेगा स्क्वेअर केले, असं काही नाही बरं. ते दोन्ही पण फोर्स सेम असतात. स्वतः वगैरे बघा, इक्वेशन फर्स्ट काय सांगतो आपल्याला, तर टी कॉस थिटा इज इक्वल टू एमजी, ते पण लिहितो बघितलं, टी कॉस थिटा, ओके, विच इज इक्वल टू डिवाइड बाय खाली काय आपलं एमजी. आता काय काय कॅन्सल होईल आपलं, टी कॅन्सल होत आहे, इथला एम एन काय होईल आपला कॅन्सल होईल, राहिलेल्या भाग लिहा. ओके, सगळ्यांचं लक्ष देऊन जात असेल सगळ्यांना. आता साइन थिटा अपॉन कॉस थिटा राहिले, ते लिहितो का इथं, काय करायला आपलं साइन थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा विच इज इक्वल टू, या साईडला बघा एम एम आपण कॅन्सल केलेलं आहे, व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर डिवाइडेड बाय जी आहे, म्हणून आर इंटू जी काय होईल आपलं आर जी, म्हणून मिळेल तुम्हाला व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर जी. ओके, आता आपल्याला माहित आहे साइन अपॉन कॉस इज इक्वल टू टॅन थिटा, म्हणजे काय मिळेल आपल्याला व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू टॅन थिटा. ओके, हा डिवाइड आर जी असलेला इंटू करा, सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू मिळेल तुम्हाला
RG इंटू टॅन थिटा. आणि आपल्याला माहिती आहे आपल्याला काढायचं काय, फक्त व्ही काढायचं आहे. हे व्ही स्क्वेअर आहे बरोबर. आता व्ही काढण्यासाठी काय करता येईल आपल्याला बघा, सिंपल व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ व्ही, किंवा सरळ काय करायचं रूट काढायचं. हे स्क्वेअर आहे की मग स्क्वेअरला काय करा, इकडच्या साईडला घेऊन जावा. मग इकडचा स्क्वेअर इकडे गेला तर काय होतो, रूट होतो. मग रूट करा. सो व्ही इज इक्वल टू मिळेल आपल्याला रूट मध्ये RG इंटू टॅन थिटा. संपले बघा. हे असलं आपली लिनियर व्हेलॉसिटी. बघा लक्षात आली कसं केलं, व्हॉट इज लिनियर व्हेलॉसिटी. सो लिनियर व्हेलॉसिटी भेटली आपल्याला v इज इक्वल टू रूट RG टॅन थिटा. ओके. आता काय करा, अँग्युलर व्हेलॉसिटी काढा. अँग्युलर व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपण याच्यावरून मी काढू शकतो बरं, काही अडचण नाही. तुम्ही तर v बरोबर r ओमेगा ठेवून या आपण पद्धतीनुसार काढू शकता. तुमची व्हॅल्यू मिळते, चुकत नाही. पण आपण थोडं तुमच्या पुस्तकानुसार जाऊ का, ठीक आहे. तुमच्या बुक मधला नाही, आता तुम्ही पुढे बुक मध्ये दिलेलं आहे. तुमच्या बुकनुसार आपण जाण्याचा प्रयत्न करू का. सो बघा आता काय करा, आता तुम्हाला ओमेगा काढायचंय. यासाठी ओमेगा म्हणजेच काय असतं आपलं, नंबर सेकंड म्हणून त्याला आपण अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके. लिहितो का या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे कोण आहे आपलं, ओमेगा. मग ते ओमेगा काढायचं आहे. मग ते काढण्यासाठी आता काय, इक्वेशन सेकंडला इक्वेशन फर्स्ट डिवाइड करा. तेच करायचं, आणि ओमेगा पाहिजे ना तुम्हाला बरोबर. त्यामुळे ओमेगाला वर घ्यायचं अगोदर, म्हणून इक्वेशन सेकंडला इक्वेशन फर्स्टने काय करायचं, डिवाइड करायचं. मग लिहितो का इथं, इक्वेशन सेकंड डिवाइड बाय इक्वेशन फर्स्ट. ओके. आता बऱ्याच जण प्रश्न पडला असेल, सेकंडलाच फर्स्टने काय डिवाइड करायला ते. कारण कसं आहे, आपल्याला ओमेगा काढायचं आहे, ज्याची व्हॅल्यू काढायचं आहे त्याला वर ठेवा बरोबर. तसं तुम्ही फर्स्टला पण सेकंड डिवाइड करू शकता, पण पुन्हा आणखी तुम्हाला त्याला उलट करावं लागतं. कारण की आपला ओमेगा काढायचं ना, म्हणून ज्याची व्हॅल्यू काढायचं त्याला वर ठेवायचं. आपल्या ओमेगाची व्हॅल्यू काढायचं, ओमेगाला वर ठेवायचं. म्हणून ओमेगाच्या इक्वेशनला ह्या इक्वेशन काय करायचं, डिवाइड करायचं. इक्वेशन सेकंड काय सांगतो बघा आपल्याला, काय दादा, टी साइन थिटा इज इक्वल टू, आता मी या ठिकाणी काय घेणार होता, mr ओमेगा स्क्वेअर. ओके. तर मला ही पाहिजे ना, ओमेगा पाहिजे, म्हणून mr ओमेगा स्क्वेअर घेतलं. मग याला डिवाइड करायचं, कशी डिवाइड करायचं आपल्याला, इक्वेशन फर्स्ट काय सांगतोय, टी कॉस थिटा इज इक्वल टू mg. मला इथं टी कॉस थिटा विच इज इक्वल टू या साईडला आपलं mg. ओके. सो काय होईल, इथं टी कॅन्सल होईल, या ठिकाणी mm कॅन्सल होईल. काय करायला आपलं, इथं टॅन थिटा घेऊ नका. का बरं घ्यायचं ते पुढे कळेल तुम्हाला. सध्या टॅन थिटा घेऊ नका. मग काय मिळेल आपल्याला, साइन थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा विच इज इक्वल टू r ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय g. आपल्याला फक्त ओमेगा काढायचं आहे. हे r आणि g या साईडला घ्या. मग त्या साईडला घेतल्यानंतर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू आपण जी इंटू होईल आणि इंटू r डिवाइड होईल. ओके. म्हणजे मिळेल आपल्याला g इंटू साइन थिटा डिवाइडेड बाय खाली असेल आपलं r इंटू कॉस थिटा. ओके. मग आता बघा आपल्याला r ची व्हॅल्यू माहिती आहे बघा, मी ऑलरेडी काढून ठेवली आहे r ची व्हॅल्यू, यासाठी काढून ठेवलं होतं. तर इकडे बघा आपण काढलं पाहिजे r ची व्हॅल्यू. व्हॉट इज r ची व्हॅल्यू, काय बघा, r इज इक्वल टू l इंटू साइन थिटा बरोबर. म्हणजे काही या ठिकाणी जे r आहे तिथे काय ठेवता येईल आपल्याला, l इंटू साइन थिटा. ठेवा आता l इंटू साइन थिटा. मग बघा काय मिळेल आपल्याला, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू g इंटू साइन थिटा डिवाइडेड बाय r च्या जागी काय ठेवायचं आपल्याला, l इंटू साइन थिटा इंटू पुढे आपलं कॉस थिटा. ओके. सो हा साइन थिटा कॅन्सल होईल, आणि ते कॅन्सल केल्यानंतर आपल्याला मिळून जाईल ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू अप्पर साइडला फक्त g राहिलेला आहे, म्हणून g घ्या डिवाइडेड बाय खाली असेल आपल्याकडे इथं l इंटू कॉस थिटा. ओके. संपलं. हे ओमेगा स्क्वेअर आलं. आपल्याला काढायचं काय, ओमेगा. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा असतं. सो ओमेगा फाइंड आउट करायचंय. सो ओमेगा काढा. ओमेगा इज इक्वल टू काय मिळणार आहे आता, इकडचा स्क्वेअर या साईडला रूट होईल, आणि रूट मध्ये मिळेल आपल्याला g अपॉन l इंटू कॉस थिटा. ओके. हे झालं आपलं अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजेच ओमेगा आपण फाइंड आउट केलो. आता टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी या दोन गोष्टी पण आपण काढू. त्याच्या अगोदर सगळेजण व्हिडिओ पॉज करा आणि हा पूर्ण डेरिव्हेशन सगळेजण लिहून घ्या. ओके. म्हणजे लगेच आपल्याला पुढे तुम्हाला पुढचं बघता येईल आपल्याला. ओके. बघा आपल्याला ओमेगा भेटलं, आपण ओमेगाची व्हॅल्यू काढलं. काय होती ओमेगाची व्हॅल्यू आपली, ओमेगा इज इक्वल टू रूट मध्ये g डिवाइडेड बाय l इंटू कॉस थिटा बरोबर. हा आपला ओमेगा होता. तुम्हाला टाइम पिरियड काढायचा आहे आणि फ्रिक्वेन्सी काढायचं आहे बरोबर. सो आता टाइम पिरियड काढण्यासाठी बघा लहान लहान डेरिव्हेशन आहे, मोठं डेरिव्हेशन काही नाही. ओके. नंबर थर्ड आपण टाइम पिरियड काढतोय. ओके. आता टाइम पिरियड जर नेमकं टाइम पिरियड म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अगोदर शिकवलंय बघा, अगोदरचे व्हिडिओ बघा, फर्स्ट आणि सेकंड व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये आहे टाइम पिरियड फ्रिक्वेन्सी काय असते काय नाही, त्यावेळेस आपण ते सगळं शिकवलेलं आहे त्या ठिकाणी. सो बघा टाइम पिरियड काय असते ते सांगतो. तर टाइम पिरियड म्हणजे काय,
आपलं जे काही बॉब आहे जो काय करतोय हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्याला एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करायला लागणारा वेळ असतो, बरोबर आहे. मग आपल्याला त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा माहित आहे, बरोबर. मग आपला नॉर्मल फॉर्म्युला बघा, वेळेचा फॉर्म्युला आपण शिकले अगोदर, बरोबर. वेळ बरोबर काय असतंय आपलं, तर जे वेग आहे आपण सांगू शकतो ना, सिंपल आहे, काय असतं का, टोटल डिस्टन्स किती आहे बघायचं आणि त्याला त्याच्या वेगाने डिवाइड करायचं. असं करा किंवा ओमेगा इज इक्वल टू फॉर्म्युला माहित आहे 2π/t. सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे ना का, काय फॉर्म्युला आपला, ओमेगा इज, थोडं बाजू लिहितो पण नीट लक्ष द्या. ओमेगा इज इक्वल टू काय असतंय 2π/t असते, बरोबर. मग हा टी इथे घ्या, इथला ओमेगा इथे घ्या, म्हणजे टी इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला 2π/ओमेगा, बरोबर. आता मग हाच फॉर्म्युला या ठिकाणी युज करायचा आपला टाइम पिरियड करण्यासाठी. मग सगळ्यांना माहिती आहे का, मिळाला फॉर्म्युला आपल्याला टी इज इक्वल टू काय असतंय 2π/ओमेगा. आता ओमेगाची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, काय बघा ओमेगाची व्हॅल्यू रूट मध्ये जी आपण एल कॉस थिटा ठेवा बघा या ठिकाणी. सो टी इज इक्वल टू 2π/ रूट मध्ये काय असेल लोक या ठिकाणी इथं जी अपॉन एल कॉस थिटा. ओके, मग हा जी अपॉन एल कॉस थिटा वरी जर गेलो आपण तर मिळेल तुम्हाला टी इज इक्वल टू 2π इंटू रूट मध्ये एल कॉस थिटा डिवायडेड बाय जी. ओके, अशा प्रकारे आपण काय भेटलं बघा इथं टाइम पिरियड आपण या ठिकाणी ऑब्टेन केले. ओके, हे असेल आपला टाइम पिरियड. सो बघा आपल्याला भेटलं टी टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2π रूट मध्ये एल कॉस थिटा अपॉन जे भेटलं. आता फ्रिक्वेन्सी काढा, फ्रिक्वेन्सीचा पण फॉर्म्युला सगळ्यांना माहित आहे, काय फ्रिक्वेन्सी का, एन इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी एन असते, एन इज इक्वल टू 1/t. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर युनिट टाइम. ओके, म्हणजे एका सेकंदामध्ये किती रिव्हॉल्युशन झाले ते सांगायचं असते, म्हणून टाइमने डिवाइड करायचं फ्रिक्वेन्सीला. सो एन इज इक्वल टू 1 टाइम पिरियड आपण काढलो, टी इज इक्वल टू काय 2π रूट मध्ये एल अपॉन एल कॉस थिटा अपॉन सी. ही व्हॅल्यू ठेवा बघा इथं 2π रूट मध्ये एल कॉस थिटा डिवायडेड बाय जी. ओके, मग ह्याला वरी घेऊन जाऊ आता, म्हणजे एन इज इक्वल टू मिळेल आपल्याला 1/2π रूट मध्ये जी डिवायडेड बाय एल कॉस थिटा. ओके, हे झालं आपलं फ्रिक्वेन्सी. ओके, हा अशा प्रकारे आपण फ्रिक्वेन्सी टाइम पिरियड या सगळ्या गोष्टी इथं फाइंड आउट केलेल्या. ओके, सो हा कोनिकल पेंडुलम हा बीट आपला संपलेला आहे. सगळ्यांना आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.